शिवा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं हार्दिक स्वागत आहे. आपण चर्चा करणार आहोत 5 मार्च 2025 या दिवसाच्या चालू घडामोडींविषयी. शिवाय अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं हार्दिक स्वागत. मी विशाल रमेशचंद्र पवार तुम्हाला पुढच्या घडामोडी चर्चा करून देणार आहे. पहिली बातमी मित्रांनो, आयकर खाते तपासणार कर चोरांचे ईमेल, सोशल मीडिया अकाउंटही. या बातमीचा संदर्भ तुमचा जो कर चोरीचा मुद्दा आहे किंवा अभ्यासक्रमामध्ये जो अर्थव्यवस्था हा घटक आहे या घटकाशी संबंधी. पहिला मुद्दा तर कर हे सरकारचं सर्वात महत्त्वाचं उत्पन्नाचं स्रोत असतं, त्याच्यामुळे कर चोरी हा महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी बनतो. उत्पन्न कर चोरीतून जमा होणारा जो पैसा असतो त्यालाच आपण काळा पैसा देखील म्हणतो, ब्लॅक मनी देखील म्हणतो. ही संकल्पना त्यातून स्पष्ट होते. त्याचप्रमाणे या बातमीत आलेला पुढचा भाग म्हणजे आयकर अधिनियम म्हणजे इन्कम टॅक्स ॲक्ट कधीचा आहे तर 1961चा आहे. हा कायदा आपल्याला विचारला गेलेला आहे भूतकाळामध्ये परीक्षेला. येतंय लक्षात? तर या नवीन सुधारणा काय केलेल्या आहेत या इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये आणि त्या कधीपासून लागू होणार आहे हा भाग बघणं महत्त्वाचं ठरतं. तर बघा मित्रांनो, हा जो बदल आहे तो पुढील आर्थिक वर्षापासून म्हणजे 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे. या नवीन बदलानुसार कर चोरीबाबत जर आयकर विभागाला शंका आली तर ते त्या संबंधित संशयित व्यक्तीचं सोशल मीडिया अकाउंट, ईमेल, बँक खाते, ऑनलाईन गुंतवणूक खाते, ट्रेडिंग खाते इत्यादी उघडून तपासण्याचा त्यांना अधिकार आहे. यापूर्वी जो कायदा होता म्हणजे जो कायदा अस्तित्वात आहे आयकर अधिनियम 1961चं कलम 132 नुसार अधिकाऱ्यांना शोध घेत असताना मालमत्ता, हिशोबाची पुस्तकं जप्त करण्याचा अधिकार दिलेला आहे. या आधारे ते कोणताही दरवाजा, बॉक्स किंवा लॉकरचे कुलूप तोडून तपास करू शकतात. हे अधिकार इन्कम टॅक्स ऑफिसर्सला त्या डिपार्टमेंटला दिलेले आहे कायद्याने. आता जो नवीन बदल झालेला आहे त्यामध्ये वाढीव तरतूद अशी करण्यात आलेली आहे मित्रांनो, ती म्हणजे आता त्यांच्या तपासणीत तुमचे संगणक, डिजिटल अकाउंट, सोशल मीडिया अकाउंट्स आदींचा समावेश करण्यात आलेला आहे. हा बदल होऊ घातलेला आहे जो पुढच्या आर्थिक वर्षापासून 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे. तेच या ठिकाणी पुढे म्हटलेल्या नवीन आयकर विधेयकामध्ये आभासी डिजिटल जागा याची व्याख्या स्पष्ट केलेली आहे. म्हणजे व्हर्च्युअल डिजिटल अकाउंट्स जे आहेत, प्लेसेस ज्या आहेत त्या कोणत्या? त्या आहे सोशल मीडियाची खाती, बँक खाती, ट्रेडिंग गुंतवणूक खाती आणि ईमेल यांचा समावेश त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून याचं सविस्तर तपशील या ठिकाणी आपल्याला दिसते. ईमेल सर्व्हर असेल, सोशल मीडिया अकाउंट्स असेल, ऑनलाईन गुंतवणूक खाते, ट्रेडिंग खाते इत्यादी. सोबतच मालमत्तेच्या मालकीच्या तपशिलासाठी वापरली जाणारी वेबसाईट हे पण ते चेक करू शकतात. रिमोट सर्व्हर किंवा क्लाउड सर्व्हर डिजिटल प्लॅटफॉर्मचीही चौकशी आयकर अधिकारी करू शकतात. हा एक पहिला महत्त्वाचा भाग या बातमीच्या संदर्भातला. आता या संदर्भात बेसिक्स क्वेश्चन्स कोणते होऊ शकतात तर टॅक्सेस म्हणजे काय, त्या कराची व्याख्या, त्याचं कलम राज्यघटनेत कोणतं आहे. एक तर झाला कर म्हणून तुम्हाला इकॉनॉमिकल आस्पेक्ट्सनी पण विचारला जाऊ शकतो आणि कराची इंडियन कॉन्स्टिट्यूशनमधली डेफिनेशन कोणत्या आर्टिकलमध्ये आहे, कलमामध्ये आहे ते देखील विचारलं जाऊ शकतं. त्यानुसारच कराचे प्रकार किती आहेत ते तुम्हाला आर्थिक दृष्टिकोनातून विचारलं जाऊ शकतं. आणि हा जो इन्कम टॅक्स आहे हा इन्कम टॅक्स प्रत्यक्ष कराचा भाग आहे. मग प्रत्यक्ष कर कोणकोणते आहेत याबद्दल आपल्याला प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. येतंय मित्रांनो लक्षात? तर ही झाली पहिली बातमी. वळूया दुसऱ्या बातमीकडे. पुढच्या बातमीमध्ये तुम्हाला दिसेल या ठिकाणी की स्टार्टअप्सला फंडिंग $1.65 अब्ज झालेलं आहे. या बातमीमध्ये स्टार्टअप्स हा जो भाग आहे मित्रांनो, सर्वप्रथम तो लक्षात घेतला पाहिजे की हा उद्योग या विषयाशी संबंधित आहे. आता उद्योग हा जो टॉपिक आहे तो तुम्हाला जिओग्राफी म्हणजे भूगोलातही आहे,
त्याचप्रमाणे तो तुमच्या अर्थव्यवस्थेच्या अभ्यासक्रमाचाही भाग आहे. त्यामुळे आणि सोबत ही जर घडामोडी घडलेली आहे तर ते करंट अफेअरही आहे. अशा प्रकारे 3 अभ्यासक्रमाच्या पॉइंटर्सशी हे मुद्दे तुम्हाला दिसतात. येतंय मित्रांनो लक्षात? पुढचा मुद्दा, भारतीय स्टार्टअप्स कंपन्यांनी फेब्रुवारीमध्ये $8.32 कोटी सरासरी मूल्यांकन म्हणजे त्या कंपन्यांची जी व्हॅल्युएशन होती 8.32 करोड रुपये कोटी डॉलर 8.32 कोटी डॉलरच्या ज्या कंपन्यांची व्हॅल्युएशन होती, या व्हॅल्युएशनवर त्यांनी कितीचं फंडिंग रेज केलं, कितीचं भांडवल उभं केलं, तर $1.65 अब्ज भांडवल त्यांनी उभं केलेलं आहे. हा झाला पहिला मुद्दा चालू घडामोडीचा. दुसरा महत्वाचा मुद्दा, कोणाकडून ही माहिती मिळालेली जाहीर झालेली आहे, तर ट्रॅक्सन या संस्थेने जे स्टार्टअप फंडिंगचं ऑब्झर्वेशन करतात, त्याच्या संदर्भातली आकडेवारी जाहीर करतात, त्या ट्रॅक्सनने दिलेली ही आकडेवारी आहे. येत्या लक्षात, 2200 टप्प्यात एकूण फायनान्शियल स्पॉन्सर्स किती मिळालेले आहेत झालेलं आहे, $25.4 अब्ज इतकं झालेलं आहे मित्रांनो. म्हणून आपल्याला ही बातमी अत्यंत महत्त्वाची ठरते. सोबतच हे मुद्दे कसे अभ्यासायचे, तर संबंधित घटकांवर जागतिक व राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध होणारे अहवाल जे आहेत, ते अहवालाचे रिपोर्ट्स आपण नजरेखालून घातले पाहिजे. आपण सर्व प्रकारच्या प्रश्नांना तयार असलो पाहिजे या दृष्टिकोनातून मित्रांनो. सोबत उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक असणारे जे घटक आहे, त्यातला स्टार्टअप हा एक भाग आहे. सोबतच उद्योगांचा विकास कधी होऊ शकेल, ज्या वेळेला आपले उद्योग देशांतर्गत व्यापारासोबत त्यांचा माल निर्यात देखील करू शकतील. आता निर्यात वाढीसाठी सरकारने काय काय उपाययोजना केली, त्याच्यापैकी एक उपाययोजना किंवा एक बातमी तुम्हाला त्याच्याच खाली दिसेल, अर्थव्यवस्थेला निर्यात अनुकूल बनवणार असं विधान केलेलं आहे. भारताला निर्यात अनुकूल अर्थव्यवस्था बनवण्यासाठी पावले उचलली जात आहे, असं निर्मला सीतारामन ज्या भारताच्या केंद्रीय वित्तमंत्री आहेत त्यांचं हे स्टेटमेंट आहे. आता या निर्यात वाढीसाठी कोणते 2 प्रमुख उपाय त्यांनी सांगितलेले आहेत किंवा पावलं कोणती उचलणार आहे. सरकार नियामकीय कामाचे ओझे कमी करणार आहे असं ते म्हणतात पहिल्या टप्प्यामध्ये. म्हणजे रेग्युलेशन जे केलं जातं, नियमन जे केलं जातं निर्यात होत असताना, ते कमी केलं जाईल, म्हणजे जेणेकरून ते सोयीचं होईल सोप्या भाषेमध्ये. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राजकीय पातळीवर विश्वास वाढवण्यासाठी कटिबद्ध आहे. कारण की दुसऱ्या देशाशी तुम्ही जसे पॉलिटिकल कनेक्ट्स बनवतात, ज्या प्रकारे तुम्ही राजकीय संबंध प्रस्थापित करतात, त्या राजकीय संबंधांचं प्रतिबिंब तुम्हाला व्यापार किंवा निर्यात वाढीत दिसत असतं. त्याच्यामुळे हे नियामकही कमी केलं जाणार आहे निर्यातीच्या संदर्भातलं, आणि सोबतच इतर देशांशी राजकीय संबंध पण चांगले प्रस्थापित केले जातील सरकारकडून. अशा पद्धतीने निर्यात अनुकूल बनवण्यासाठी पावले उचलली जाणार आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. ही दुसरी बातमी या ठिकाणी महत्त्वाची. त्याच्याच नंतर जनतेला कंपन्यांपेक्षा दुप्पट कर सवलत देण्यात आलेली आहे असं आपल्याला या बातमीत म्हटलेलं दिसतं. आता 5 वर्षात सरकारने सामान्य करदाते म्हणजे जे जनरल टॅक्स पेयर्स आहेत ते आणि हिंदू अविभाजित कुटुंब यांना कंपन्यांच्या तुलनेत जवळपास दुप्पट कर सूट दिलेली आहे. म्हणजे कर सवलत दिली म्हणजे त्यांना आता कमी कर भरावा लागतोय, एवढ्या सवलती दिल्या पूर्वीपेक्षा असं ते म्हणतायत. ठीक आहे. आता कर सवलत मिळाल्यामुळे लोकांच्या हातातला पैसा वाढतो. लोकांच्या हातात जर जास्त पैसा आला तर ते जास्त गुंतवणूक करतील, जास्त खर्च करतील आणि बाजारातली उलाढाल वाढेल, हा त्यामागचा उद्देश असतो. ठीक आहे. ही एक बाजू की आम्ही लोकांच्या हातात पैसा दिलेला आहे. दुसऱ्या बाजूला करदाते आणि हिंदू अविभाजित कुटुंबाला एकूण किती कोटी रुपयांची सूट दिलेली आहे, तर 8.7 लाख कोटींची सूट दिलेली आहे. आणि कंपन्यांना किती दिलेली आहे, तर ती तुलनेने 4.5 लाख कोटीची सूट दिलेली आहे. येतं लक्षात. म्हणून जवळपास नियर अबाउट 50% गॅप आहे असं त्या आकडेवारीवरून सरकारला सुचवायचं आहे मित्रांनो. आता
हे जे घटक आहे हे सर्व घटक तुम्हाला दिसतील की उद्योग क्षेत्राच्या विकासाचे, मग ते स्टार्टअप असतील, निर्यात वाढी संदर्भातले निर्णय असतील किंवा उद्योग व्यवसायासाठी कर सवलती असतील. या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला या निर्यातीमध्ये, स्टार्टअप्सच्या फंडिंगमध्ये वाढ होते की घट होते याच्या संदर्भात जसं बदल घडतो किंवा वातावरण बदलतं तशावर त्या आधारित आपल्याला कॉन्सेप्ट बेसिसवर प्रश्न पण येतात, फॅक्ट्स बेसिसवर पण प्रश्न येतात. म्हणून UPSC MPSCच्या दृष्टिकोनातून हे प्रश्न PYQs बघून तुम्ही निश्चित तुम्हाला ते दिसतील आणि तुम्ही या बातम्यांचा गांभीर्यपूर्वक अभ्यास करू शकतात मित्रांनो. ही झाली आपली दुसरी बातमी. तिसरी महत्त्वाची बातमी तुम्हाला या ठिकाणी दिसेल ती म्हणजे UPI पेमेंट करण्यासाठी आता युजर्सला द्यावे लागणार शुल्क. ठीक आहे. आता UPI काय आहे तर युनिफाईड पेमेंट इंटरफेस आहे, जे ऑनलाईन पेमेंटसाठी इंटरफेसची भूमिका बजावतात. कोणामध्ये इंटरफेस करतात तर या ठिकाणी तुम्ही समजू शकतात की एक ग्राहक आहे आणि एक विक्रेता आहे. या दोघांमध्ये जो व्यवहार होतो हा व्यवहार ज्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या बेसवर होतो त्याला म्हणतात UPI, युनिफाईड पेमेंट इंटरफेस. येत आहे लक्षात. आता पुढचं त्यामधला महत्त्वाचा मुद्दा, UPI कळालं. या सेवेसाठी व्यापाऱ्यांना मिळणाऱ्या आता व्यापाऱ्यांना सवलत मिळत होती, म्हणजे जो विक्रेता होता त्याला पेमेंट तो जो ग्राहकाकडून घेत होता ऑनलाईन त्याच्यावर त्याला सबसिडी दिली जात होती. सबसिडी कोण देत होतं तर सबसिडी सरकार देत होती. ठीक आहे, ओके. तर आता सबसिडीत सरकारने काय केलेली आहे, कपात केलेली आहे, म्हणजे कमी केलेली आहे ते सबसिडी. म्हणून आता हा जो बोजा ग्राहकाचा बोजा कोणावर पडताना सहन केला जात होता तर हा व्यापारावर पडणारा बोजा सरकार सहन करत होतं. मात्र या व्यापाराला दिली जाणारी मदत शुल्काच्या मार्फतची ती कमी केली जाते. येतं लक्षात. म्हणून हा खर्च आता ग्राहकाकडून वसूल करण्याच्या तयारी कंपन्या करत आहेत. म्हणजे UPI थ्रू जे पेमेंट, गुगल पे असेल, फोन पे असतील, आता ते कोणाकडून पैसे घेतील, ग्राहकाकडून घेतील. कारण की व्यापाऱ्यांना मिळणाऱ्या सवलती आता कमी झालेल्या आहेत टॅक्सच्या बाबतीमध्ये, शुल्काच्या बाबतीमध्ये. म्हणून पुढे आणखी त्यांनी म्हटलेलं आहे, अनेक कंपन्यांनी वसुली सुरू पण केलेली आहे. गुगल पे हिने शुल्क आकारत आहे. गुगल पेने डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डवर शुल्क लावलेलं आहे. पेटीएम आणि फोनपे यांनी मोबाईल रिचार्जवर शुल्क वसुली सुरू केली. म्हणजे आता टप्प्याटप्प्याने पुढे ते सर्व व्यवहारांवर शुल्क आकारत आहे. आता सबसिडी म्हणजे काय वगैरे हे तुम्ही ज्या वेळेला अभ्यास कराल अर्थशास्त्रात त्यावेळेला इन डिटेल शिका किंवा शिकलेलेच असाल. सेवा शुल्कापोटी म्हणजे जे टॅरिफ्स आहे किंवा जे सर्व्हिस चार्जेस आहे, 2023ला सरकारकडून व्यापाऱ्यांना दिली जाणारी सबसिडी होती 2600 कोटी. पुढच्या वर्षी 24ला झाली ती 2484 कोटी आणि 25मध्ये आतापर्यंत ती फक्त आहे 477 कोटी रुपये. म्हणजे आता सरकार त्या UPI पेमेंटवर देणारं जी सबसिडी होती ती कमी करते. त्याच्यामुळे आता हा बोजा व्यापारला जो पडत होता तो आता कंपन्या ग्राहकावर टाकण्याच्या तयारीत आहे आणि त्याची सुरुवात पण झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. आता अभ्यास करताना तुम्ही पैसा हे प्रकरण अर्थव्यवस्थेमध्ये बघितलंय. या प्रकरणातील इलेक्ट्रॉनिक पैसा ही जी संकल्पना आहे या उपघटकावर आधारलेली ही बातमी आहे. यावर तयार होणारे प्रश्न कोणते तर भूतकाळात असं दिसलंय की UPIचा लॉंग फॉर्म विचारलेला आहे, सबसिडी किंवा अनुदानच्या कॉन्सेप्टवर प्रश्न आलेला आहे. त्यातल्या त्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनुदान, डायरेक्ट सबसिडी, इनडायरेक्ट सबसिडी कोणत्या आहेत, ऑनलाईन पेमेंट घटकांना कोण नियंत्रित करतं, त्यांची कंट्रोलिंग किंवा रेग्युलेटरी एजन्सी कोणती आहे, या संदर्भात तुम्हाला मला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याकरता आपल्याला तयारीत राहावं लागेल, कारण की बातमी गाजते आहे आणि पुढे आणखी गाजणार आहे. तिचं गांभीर्य आता आणखी वाढणार आहे, कारण की सामान्यांच्या खिसावर बोजा पडणार आहे ऑनलाईन पेमेंटमधून. ठीक आहे मित्रांनो, चला वळूया पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी पण इकॉनॉमीच्या संदर्भात आहे. भारतावर विश्वास कायम, 9 महिन्यात
40.67 अब्ज डॉलरची FDI. आता FDI असतं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक. आता तुम्ही जे भारतीय अर्थव्यवस्था या विषयामध्ये व्यापार व गुंतवणूक या प्रकरणावर अद्ययावत माहितीवर तुम्हाला PYQs ज्या वेळेला तुम्ही बघितलेले असाल त्यावेळेला प्रश्न असतात. ते प्रश्न कोणते आहेत हे पण मी थोडक्यात सांगेल. पहिल्यांदा बातमी बघूया. वार्षिक आधार आहे की 27% भारतामध्ये येणाऱ्या FDI मध्ये वाढ झाली. आता भारतामध्ये जी 27% वाढ झाली त्यातल्या त्यात भारतातल्या कोणत्या राज्यात ती झालेली आहे तर महाराष्ट्रात सर्वाधिक झालेली आहे. किती रुपयांची झालेली आहे ही गुंतवणूक तर 16.65 अब्ज डॉलरची डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात झालेली आणि महाराष्ट्र टॉपवर आहे. सेवा क्षेत्र, आता सेक्टरियल वाईज जर बघितलं तर कोणत्या क्षेत्रात भारतात सर्वात जास्त परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक म्हणजे FDI झालेली आहे तर तिचं उत्तर आहे 7.22 अब्ज डॉलरची गुंतवणूक. सेक्टर कोणतं? सर्व्हिस सेक्टर. सर्व्हिस सेक्टरमध्ये कोणते सेक्टर आणखी थोडं मायक्रो लेवलला गेलं तर सॉफ्टवेअर, दूरसंचार आणि वाहन. ओके, या याच्यामध्ये ती झालेली आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा, आंतरराष्ट्रीय पातळीवर आता डोनाल्ड ट्रम्प हे आलेले आहे. त्यांनी इतर देशांवर कर लादायला सुरुवात केलेली आहे. या बातम्या तुम्ही वाचलेल्याच असतील. त्यामुळे भूज राजकीय आणि युक्रेन रशियाच्या युद्धामध्ये झालेले भडके, इस्रायल पॅलेस्टाईन वाद असतील, हमासचं युद्ध असेल, याच्यातून जी भूराजकीय तणाव निर्माण झालेला आहे, अस्थिरता निर्माण झाली, त्या हिच्यात पण भारतावर विश्वास इतर देशांनी गुंतवणुकीसाठी दाखवला आहे. हे FDI मध्ये झालेली वाढ दर्शवतं. साधा पॉईंट तर हा. पुढचा महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी घेताना आपल्याला दिसतं, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाची आकडेवारी आहे. ही आकडेवारी कोणी प्रसिद्ध केलेली FDIची तर तो विभाग महत्वाचा आहे मित्रांनो. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग याची ही ऑथेंटिक आकडेवारी आहे. चालू वर्षाचे पहिल्या 9 महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल ते डिसेंबर पर्यंत 27% वाढून किती टक्के वाढ झालेली आहे? 27% 9 महिन्यामध्ये 40.67 अब्ज डॉलरवर ही पोहोचलेली होती. गेल्या वर्षी याच कालखंडात 23-24 मध्ये ही होती 10.9 अब्ज डॉलरची FDI झालेली होती. आता FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मात्र ती कोणत्या रूटनी आली, कोणत्या मार्गातून आली तर सर्वात जास्त ती आलेली आहे सिंगापूरवरून 12 अब्ज डॉलरची. UAE मधून आलेली ही 4.14 अब्ज डॉलरची. नेदरलँडमधून आलेली आहे 4 अब्ज डॉलरची. अमेरिकेमधून आलेली आहे 3.73 अब्ज डॉलरची आणि सायप्रस देशातून आलेली आहे 1.18 अब्ज डॉलर्सची. ओके, कोणत्या राज्याची आघाडी आहे असा पुढचा प्रश्न बघा. एकूण भारतात किती वाढ झाली, कोणत्या कालखंडात झाली, कोणत्या राज्यात झाली, कोणत्या क्षेत्रात झाली, त्या क्षेत्रातल्या कोणत्या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये झाली, गेल्या वर्षी ती किती होते, किती टक्क्याने वाढ झाली, कोणत्या देशातून झाली सर्वात जास्त, त्याचा उतरता चढता क्रम, संख्यात्मक दृष्टिकोनातून किती झाली, हा महत्वाचा मुद्दा. आता पुढचा महत्वाचा मुद्दा, कोणत्या राज्याची आघाडी आहे तर 16.65 अब्ज डॉलर घेऊन महाराष्ट्र आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे गुजरात, त्याचं प्रमाण आहे 5.56 अब्ज डॉलर आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे कर्नाटक. भारतामध्ये 27% वाढ झाली. मात्र भारतातली कोणती प्रमुख 3 किंवा टॉपची 3 राज्य आहेत याच्याकरता आपल्याला प्रश्न बनतो. कोणत्या क्षेत्रात वाढ झाली हा पुढचा, सेवा, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, व्यापार, दूरसंचार, वाहन, रसायन क्षेत्रात FDI वाढली आहे. सेवा क्षेत्रात 7.22 अब्ज डॉलर पर्यंत आहे. येतं लक्षात? हे अत्यंत महत्वाची बातमी आपल्याला या ठिकाणी गरजेची आहे. आता प्रश्न PYQs बघून तुमच्या असं लक्षात येईल की भारतात कोणत्या देशाकडून सर्वात जास्त FDI झाली असे प्रश्न. गुंतवणूक कोणत्या राष्ट्रांचा चढता किंवा उतरता क्रम लावा यावर प्रश्न आहे. सर्वात जास्त गुंतवणूक होणारं क्षेत्र कोणतं आहे यावर आहे. सर्वात जास्त गुंतवणूक होणारं राज्य कोणतं आहे यावर आहे. सर्वात जास्त गुंतवणूक होणाऱ्या राज्यांचा चढता आणि उतरता क्रम यावर प्रश्न आहे. हे PYQsचे आधार आहे. म्हणून तुम्ही या बातम्यांना
या पद्धतीने अनालाइज करून लक्षात ठेवू शकतात मित्रांनो. येत्या लक्षात. वळूया पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे तुमच्या इकॉनॉमीच्या सेक्शन्समधली किंवा अर्थव्यवस्था या विषयाशी संबंधित प्रकरण आहे बँकिंग आणि बँकिंगमधलं कर्ज वितरण. आता सोनं गहाण ठेवत कर्जाचे प्रमाण 36% वाढल्याची ही बातमी आहे. ओके. महाराष्ट्रात सोने तारण आणि व्यवसाय कर्ज वाढलेली आहेत असं या बातमीने नमूद केलेलं आहे. 2019 मध्ये महिलांनी घेतलेल्या एकूण कर्जापैकी 19% कर्ज सोने तारण ठेवत घेतलं होतं. 2019 मध्ये सोने तारण कर्ज किती होतं तर ते होतं 19 मध्ये 19% सोप्या भाषेमध्ये. ठीक आहे. पुढचा मुद्दा. 2024 मध्ये हे 19% प्रमाण वाढून 36% झालं. 19% प्रमाण वाढून किती झालं 36% झालं. येतंय लक्षात. शिवाय महिलांनी घेतलेल्या सोन्यावरच्या कर्जाची संख्या 5.1. आता महिलांनी जे कर्ज घेतलेलं होतं 19च्या तुलनेत ते किती टक्क्यांनी वाढलं 5.1 पट वाढलं. येतंय लक्षात. 2024 मध्ये महिलांनी घेतलेल्या सोने तारण कर्जाचे आता हे जे 5.1 पट वाढलं ती संख्या एकूण रक्कम किती आहे 4.7 लाख कोटी रुपयांचं आहे. महिलांनी एकूण 2024 मध्ये सोने तारण कर्जाचं मूल्य किती आहे तर ते आहे 4.7 लाख कोटी रुपये. हे कोण सांगतंय हे ऑथेंटिक नीती आयोग सांगताय आपल्याला. ओके. बघा 19ला 19%, 24ला 36%, 5.1% वाढ, एकूण मूल्य त्याचं 4.7 लाख कोटी. कोणाच्या अहवालानुसार तर नीती आयोगाच्या अहवालानुसार. ठीक आहे. पुढचं महत्वाची बाब. व्यवसाय कर्जापेक्षा महिलांनी सोने तारण कर्जाला जास्त प्राधान्य दिलेलं आहे. म्हणजे जे बिझनेस लोन असतात, कमर्शियल लोन असतात, प्रोफेशनल लोन असतात त्यापेक्षा महिलांनी तारण कर्जाला जास्त प्राधान्य दिलेलं आहे. त्यातल्या त्यात ग्रामीण आणि निमशहरी भागातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर सोने तारण, मोठ्या शहरातलं पण नाही, मेट्रो नाही, तर ग्रामीण आणि निमशहरी नि सोने तारणवर जास्त कर्ज आहे. आता राज्यनिहाय जर बघितलं तर उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये कृषी कर्ज अधिक घेतली गेलेली आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये कोणती कर्ज घेतली गेलेली आहे कृषी कर्ज सर्वात जास्त घेतली गेलेली आहे. नंतर महाराष्ट्राचा आपल्या राज्याचा विचार केला तर सोने तारण आणि व्यवसाय कर्ज दोघंही अधिक आहे. जे आपण हेडलाईन मध्येच बघितलं. महाराष्ट्रात सोने तारण कर्ज आणि व्यवसाय कर्ज दोघंही आहे. तामिळनाडूमध्ये महिला कर्जदारांची संख्या सर्वाधिक आहे, ती आहे 44%. ओके. भारतामध्ये सर्वात जास्त महिला कर्जदारांची संख्या कोणत्या राज्यात जास्त आहे तर तामिळनाडूमध्ये आहे आणि महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. टॉपला तामिळनाडू, 2 नंबरला महाराष्ट्र. ओके. पुढचा मुद्दा. 19 ते 24 या कालावधीत महिलांची व्यावसायिक कर्जातील हिस्सेदारी 4% वाढली. म्हणजे 19 ते 24 या सलग कालखंडाचा विचार केला तर ही वाढ महिलांची कर्ज घेण्याची 14% हिस्सेदारी त्यांची वाढलेली आहे असं आपल्याला या बातमीतून निष्पन्न होताना दिसतंय. आता महिलांची कर्ज कशासाठी, आता एकूण महिला, फक्त महिला फोकस्ड आहे. महिलांचं कर्ज कशासाठी घेतलं तर 100%पैकी 42% महिलांनी वैयक्तिक गरजेसाठी कर्ज घेतलं. 42% कर्ज कशासाठी आहे महिलांचं पर्सनल लोन आहेत. 36% गोल्ड लोन आहेत. 42% वैयक्तिक, 36% गोल्ड आणि व्यावसायिक कर्ज प्रोफेशनल किंवा कमर्शियल लोन खूप कमी आहे 3%. येतंय लक्षात. सर्वात जास्त पर्सनल लोन, नंतर गोल्ड लोन आणि लास्टला कमर्शियल लोन. ठीक आहे. आता त्यातली ही बाब पण महत्वाची आहे. 71.3% सोन्याच्या कर्जात मोठी वाढ झाली आहे आणि 5 वर्षात सोनं कर्ज 300% वाढले आहे. गेल्या 5 वर्षात सोनं
किंवा सोने तारण कर्ज किती टक्क्याने वाढलं? तब्बल 300% वाढलेलं आहे. आणि ही थोडी गंभीर बाब आहे. येतंय लक्षात? वळूया पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी मित्रांनो इकॉनॉमीशी मात्र आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित. टॅरिफ वॉर भडकू लागले, चीनचा अमेरिकेवर पलटवार. आता बघा मित्रांनो, अमेरिकी राष्ट्राध्यक्ष नवनिर्वाचित जे डोनाल्ड ट्रम्प आहे त्यांनी एक करयुद्ध, व्यापार युद्ध छेडलेलं आहे जागतिक पातळीवर. आणि त्यांनी काय केलेलं आहे, त्यांच्या देशात आयात होणाऱ्या इतर देशांपासून ज्या वस्तू आणि सेवा आहे त्यांच्यावर टॅक्सेस वाढलेले आहे. इम्पोर्ट टॅक्सेस, आयात कर. ठीक आहे. आणि त्याला प्रत्युत्तर चीनने दिलेलं आहे. चीनने आपल्या देशात अमेरिकेतून जो माल येतो, आयात होतो, त्याच्या कृषी उत्पादनावर 15% शुल्क लादण्याची घोषणा केलेली आहे. चीन अमेरिकेच्या मालावर किती टक्के करवाढ करते? आयात उत्पादन 15%. पुढं चीनने घोषित केलेले शुल्क 10 मार्च पासून लागू होईल. कधीपासून लागू होईल? 10 मार्च पासून. अमेरिकेतून चीनमध्ये जे गहू, मका, कापूस, चिकन येतं त्याच्यावर 15% आणि इतर जे आहे ज्वारी, सोयाबीन, कापूस, फळे, भाज्या यावर 10%. असे ते 2 टप्पे, 15 आणि 10%चे स्लॅब्स आहेत. अमेरिकेकडून कर वसुली. आता अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनी वस्तूवर 20%, आता जसं यांनी 15 आणि 10% लावलेलं आहे चीनने अमेरिकेच्या आयातीवर, तर अमेरिकेने चीनपासून येणाऱ्या वस्तूंवर किती टक्के लावलेले आहे? तब्बल 20%. येत्या लक्षात? फेब्रुवारीमध्ये हे चीनी वस्तूंवरचं 10% होतं, मात्र आता लगेच पुढच्याच एकाच महिन्यामध्ये त्यांनी डबल करून टाकलं, 10%चं 20% करून टाकलं. येत्या लक्षात? त्याचसोबतच मेक्सिको आणि कॅनडामधून अमेरिकेमध्ये ज्या वस्तू आयात होतात त्याच्यावर ट्रम्पने तब्बल 25% टॅक्स लागू केलेला आहे. किती टक्के टॅक्स लागू केलेला आहे? 25%. येत्या लक्षात? आंतरराष्ट्रीय व्यापार, व्यापार युद्ध, कर युद्ध असं तुम्ही त्याला म्हणतात, टॅरिफ वॉर त्याला म्हणतात. आता या दृष्टिकोनातून आपल्याला प्रश्न काय म्हणतात, तर भारताच्या व्यापाराची दिशा कोणती आहे, म्हणजे भारत कोणकोणत्या देशांना माल आयात करतो, निर्यात करतो, ती भारताची व्यापाराची दिशा. पुढचा, भारताचा परकीय व्यापाराचे आकारमान किती आहे, म्हणजे परकीय व्यापार किती टक्के करतो भारत, आयात किती करतो, तूट किती आहे, कोणत्या दिशेला जास्त करतो, कोणत्या देशांना करतो, कोणत्या वस्तूंचं करतो, कोणत्या सेवेचं करतो, किती मूल्याचं करतो. त्याचप्रमाणे परकीय व्यापारातील संकल्पना जसे आयात शुल्क, निर्यात शुल्क, दुहेरी कर धोरण इत्यादी संकल्पना आपल्याला प्रश्न बनवून जातात, क्वेश्चन्स बनवून जातात. येतंय लक्षात? हे मी तुम्हाला कोणाच्या आधारावर सांगितलं, तर हे मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो PYQच्या आधारे. या बातमीचा आधार घेऊन तुम्ही ते प्रश्न तयार करून ठेवू शकतात, तुम्हाला नक्की फायदा होईल. पुढचा महत्त्वाचा भाग बातमी, सायबर गुन्ह्यांमध्ये तब्बल 7,000 कोटींची फसवणूक. म्हणजे एकूण जे गेल्या 2024 गुन्हे घडले, सायबर गुन्हे घडले, आर्थिक सायबर गुन्हे घडले, फ्रॉड्स घडले ऑनलाईन, ते किती कोटींचे एका वर्षात? 7,000 कोटी रुपयांचे. आता महत्वाचा मुद्दा हा आहे की 89% आरोपी मात्र अद्यापही मोकाट आहेत, म्हणजे त्यांना पकडण्यासाठी पुरेशी यंत्रणा कदाचित आपल्याकडे नाही. मग ही बातमी काय सांगते बघूया. एकट्या महाराष्ट्र राज्यामध्ये 2024 या केवळ एका आर्थिक वर्षात सायबर चोऱ्यांच्या टोळ्यांनी तब्बल 7,634 कोटी रुपयांचा गंडा घातल्याची माहिती स्वतः खुद्द मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी विधानसभेत दिलेली आहे आता. आणि या गुन्ह्यांमध्ये केवळ 11% आरोपींनाच अटक करण्यात आलेली आहे, हेही त्यांनी स्वतः मान्य केलं. धक्कादायक म्हणजे 7,634 एकूण कोटींची जो घोटाळा एका वर्षामध्ये, त्याच्यापैकी 6,000 कोटी रुपयांची फसवणूक एकट्या पुणे शहरात आहे. म्हणजे आर्थिक गुन्हे, फ्रॉडचं राजधानी आता पुणे आहे. येतंय लक्षात? आता त्यातून
महाराष्ट्राचं सायबर सिक्युरिटी कितपत आहे, तर राज्यामध्ये एकूण 50 सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित आहेत. सायबर गुन्ह्यातील विश्लेषणासाठी सेंटर फॉर एक्सलन्स इन डिजिटल फॉरेन्सिक ही अत्याधुनिक प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा पुणे येथे सुरू करण्यात आलेली आहे. येते लक्षात. आता पुढचा यातला महत्वाचा मुद्दा, महापे काय आहे, तर महापे आहे महाराष्ट्राची सायबर सुरक्षा प्रकल्प. नवी मुंबई येथे जागतिक दर्जाचा हा प्रकल्प सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी. महापे काय आहे असा साधारण प्रश्न आला तर लक्षात ठेवा. आता पुढचा महत्वाचा मुद्दा या बातमीतला, तर शहरं कोणती आहेत उतरता क्रम सायबर गुन्हेगारीतला, तर सगळ्यात टॉपला संख्यात्मक दृष्टिकोनातून दाखल गुन्ह्यांचं प्रमाण जर लक्षात घेतलं तर मुंबई शहराकडे, कोणत्या शहराकडीवर आहे, मुंबई. 2 नंबरवर आहे पुणे, 3 नंबरवर आहे ठाणे आणि 4 नंबरवर आहे नाशिक. मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूर हे झालं दाखल गुन्ह्यांच्या नुसार उतरता क्रम. आता एकूण रकमेच्या स्वरूपात जर बघितलं तर पुणे टॉपवर आहे. येतंय लक्षात, पुणे त्यामध्ये टॉपवर आहे. असं हे सायबर गुन्ह्यांची आकडेवारी तुम्हाला येत्या मेन्सला, प्रीला, सरळ सेवेला लक्षात ठेवा. बातमी महत्वाची आहे, बदलचं स्वरूप आहे. येतंय लक्षात. पुढचं गोष्ट महत्वाची बाब पुण्याचीच. जसं पुणे सायबर गुन्ह्याच्या संदर्भात राजधानी झालेली आहे, तसं ड्रग्सची पण, अंमली पदार्थांची पण राजधानी झालेली आहे. एकट्या पुण्यातून वर्षभरामध्ये 3,679 कोटीचे द्रव्य, ते 6,000 कोटीचा फ्रॉड ऑनलाईन पुण्यातच झाला. एकट्या पुण्यात 3,500 कोटीच्या वर ड्रग्स सापडले जात आहेत. पुणे आपलं कोणत्या दिशेला जातं असो. राज्यात 2024च्या एका वर्षात जप्त केलेल्या अंमली पदार्थांची किंमत लक्षात घेते पुणे ही आता अंमली पदार्थांची राजधानी म्हणून. आणि हे पण स्वतः कोण सांगतंय, विधिमंडळामध्ये, विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस सांगतायत. ठीक आहे. मग त्याच्यानंतर ही आकडेवारी कोणत्या शहरामध्ये किती पकडलं गेलं, काय पकडलं गेलं हे तुम्ही नंतर बघू शकता. येतंय मित्रांनो लक्षात. तर हा झाला आपल्या चर्चेचा भाग, करंट अफेअरचा भाग, डेली करंट अफेअरचा भाग 5 मार्च 2025 साठी. ठीक आहे. तुम्हाला याची PDF जर हवी असेल तर शिवाय अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे, मी त्याची लिंक डिस्क्रिप्टिव्हमध्ये देतो. तिथून तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता. थँक्यू व्हेरी मच.